नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. ज्ञान शोधणं हे कधी धोकादायक असू शकतं का? आज आपण अशा एका स्त्रीबद्दल बोलणार आहोत, जिने फक्त शिकवलं नाही, तर विचार करायला शिकवलं. जिने प्रश्न विचारते आणि त्यासाठी मोठी किंमत मोजली, ती म्हणजे हायपेशिया. सुरुवातीला थोडंसं तिच्याबद्दल समजून घेऊया. हायपेशिया ही प्राचीन अलेक्झांड्रिया, आजचं इजिप्त, इथली होती आणि ती साधारण इसवी सन 4थ्या व 5व्या शतकात अराउंड 350-415 ची त्या कालखंडात जगली. त्या काळात अलेक्झांड्रिया हे जगातील एक मोठं ज्ञान केंद्र होतं. हायपेशिया इथे एक प्रसिद्ध शिक्षिका होती. ती कशासाठी ओळखली जाते माहीत आहे? गणितज्ञ, तत्त्वज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लोकांना विचार करायला शिकवणारी शिक्षिका. कल्पना करा, एक शहर अलेक्झांड्रिया, पुस्तकं, विचार, चर्चा आणि या सगळ्यांच्या मध्यभागी एक स्त्री उभी आहे, लोकांना शिकवत आहे. त्या काळात हे खूप मोठं होतं. हायपेशिया उत्तर देत नव्हती, ती लोकांना प्रश्न विचारायला शिकवत होती. आपण सगळे ना उत्तर शोधतो, पण ती म्हणायची, तू स्वतः विचार कर. कधी तुम्हाला असं वाटतं का की आपण खूप सहज प्रभावित होतो? कोणी सांगितलं की आपण मान्य करतो, पण स्वतः विचार करणं हे थोडं कठीण असतं, कारण त्यासाठी धाडस लागतं. हायपेशियाकडे ते धाडस फार मोठ्या प्रमाणात होतं. ती फक्त गणित शिकवत नव्हती, ती स्वतंत्र विचार शिकवत होती. पण कधीकधी ज्ञान आणि विचार सगळ्यांना योग्य वाटत असं नाही. त्या काळात धार्मिक आणि राजकीय तणाव खूप वाढले होते. हायपेशिया त्यात सगळ्यात अडकली होती. इतिहास सांगतो, तिचा शेवट खूप दुःखद झाला. हे ऐकायला कठीण आहे, पण इथे तिची कथा खोल जाणवते. कारण प्रश्न असा आहे, तिने थांबायला हवं होतं का? कदाचित तिने शांत राहू शकली असती, पण तिने निवडलं विचार करणं, शिकवणं आणि सत्याच्या जवळ जाणं. आजच्या जगात आपल्याकडे माहिती खूप आहे, पण विचार कमी आहे. आपल्याला काय मानायचं आहे ते आपल्याला कोणीतरी सांगतं, पण हायपेशिया आपल्याला आठवण करून देते, स्वतः विचार करणं थांबवलं तर तुम्ही स्वतःला हरवला. आणि इथे खूप महत्त्वाची गोष्ट मुलींसाठी, कारण अजूनही खूप वेळा त्यांना सांगितलं जातं, जास्त विचार करू नको, जास्त बोलू नको. पण हायपेशिया ही कथा सांगते, तुझा विचार ती ताकद आहे. तुम्ही शिकवू शकता, तुम्ही विचार करू शकता. आणि हो, ते नेहमी सोपं नसतं, पण त्यातच अर्थ आहे. विचार करा, जर आपण रोज थोडंसं स्वतः विचार करायला सुरुवात केली, का मी हे मानतो, हे खरंच माझं मत आहे का, तर कदाचित आपण थोडं मुक्त होऊ. शेवटी हायपेशियाने आपल्याला एक गोष्ट शिकवली, ज्ञान म्हणजे फक्त माहिती नाही, ज्ञान म्हणजे स्वतंत्र विचार करण्याची ताकद. म्हणून आज एक प्रश्न स्वतःला विचारा, एक गोष्ट ब्लाइंड अंधळेपणाने
मान्य करणं थांबवा आणि आज स्वतःचा विचार थोडा ऐका. कदाचित ही छोटी सुरुवात तुम्हाला वेगळं बनवेल. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला थोडा विचार करायला लावला, थोडं स्वतंत्र वाटायला लागला, तर तो त्याचा अर्थ आहे.